नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। उन्हाळा सुरू झाला की बाजारात कच्च्या कैऱ्या येतात आणि त्यापासून बनवणारी आंबट गोड चविष्ट आमटी म्हणजे अगदी जेवणाची शानच। आज मी खूप सोप्या पद्धतीने कच्च्या कैरीची झणझणीत आणि चवदार आमटी करून दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ही आमटी तुम्ही भातासोबत खाल्लात तर बोटं चाटत राहाल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी तोतापुरी कच्ची कैरी चांगली स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतलेली आहे। आपण आता ही कच्ची कैरी आहे ती किसून घेणार आहोत। किसणीच्या साहाय्याने बघू शकता मी इकडे अशी किसून घेतलेली आहे। साल न काढता मी इकडे कैरी आहे ती चांगली किसून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आपण आता ही बाजूला ठेवून द्यायची आहे। त्यानंतर इकडे मी बाउल घेतलेला आहे एक। आपण आता या बाउलमध्ये 1 कप तूर डाळ आणि मुगाची डाळ अशी मी मिक्स करून घेतलेली आहे, ती घालायची आहे या बाउलमध्ये व 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। बघू शकता जशी आपली नॉर्मल डाळ आपण भिजवून घेतो तशी इकडे भिजवून घ्यायची आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। बघू शकता स्वच्छ पाण्याने धुवून झालेला आहे। आपण आता हे 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे असंच पाणी ठेवायचं आहे डाळीमध्ये। त्यानंतर इकडे मी कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आपण आता ही डाळ जी 5 ते 6 मिनिटं भिजवून ठेवलेली ती या कुकरमध्ये अशी घालायची आहे पाणी काढून। बघू शकता तुम्ही आपली डाळ कुकरमध्ये घालून झालेली आहे। आपण आता त्याच्यामध्ये जी कैरी किसून घेतली होती ती घालायची आहे। इकडे मी हाफ कैरीचा वापर केलेला आहे व आपण आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। जेवढी डाळ भिजेल तेवढं पाणी घाला तुम्ही तुमच्या अंदाजे। त्यानंतर याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत अर्धा चमचा व कुकरचं झाकण बंद करून 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। बघू शकता तुम्ही मीडियम फ्लेमवरती आपल्या 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण आता कुकरचं झाकण उघडून बघूया। मस्तपैकी आपली डाळ बघू शकता तुम्ही शिजलेली आहे। आपण आता ही थोडी चमच्याच्या साहाय्याने मॅश करून घ्यायची आहे। आपण आता या डाळीला फोडणी देणार आहोत। पण आता मस्तपैकी कच्च्या कैरीची आमटी बनवायला सुरुवात करायची आहे। इकडे मी कढई घेतलेली आहे, कढईमध्ये असं तेल घालायचं आहे 2 चमचे। त्यानंतर अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी चांगली तडतडू द्या। त्यानंतर याच्यामध्ये आपण 1 हाफ कांदा आहे असा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे। त्यानंतर इकडे मी 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत असे तुकडे करून ती घालायची आहेत व इकडे आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा केलेला आहे तो घालायचा आहे। इकडे मी 2 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे, तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं व परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं। त्यानंतर याच्यामध्ये 1 हाफ टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला व मीडियम फ्लेमवर आपण आता हे 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घेणार आहोत। आपलं परतवून झालेलं आहे। आपण आता याच्यामध्ये जी डाळ शिजवून घेतली होती ती घालायची आहे व थोडंसं पाणी घालायचं आहे। जेवढं तुम्हाला आमटी ही दाटसर पाहिजे किंवा पातळ पाहिजे तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालू शकता व असं परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये बेसिक मसाले आहेत ते घालायचे आहेत। हळद घालायची आहे, थोडीशी चिमूटभर साखर घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे व चवीनुसार याच्यामध्ये आपण आता मीठ आहे ते घालणार आहोत व मीडियम फ्लेमवर आपण आता ही थोडीशी परतवून घ्यायची आहे व डाळ चांगली परत आपण शिजून घेणार आहोत। चांगली उकळी काढायची आहे। याच्यामध्ये आपण आता थोडेसे कैरीचे असे मी छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत व चांगली उकळी काढायची आहे। आमटीला खूप छान लागते, एकदम अशी गोड आंबट तिखट अशी आमटी लागते। बघू शकता उकळी आलेली आहे आमटीला। बघू शकता मी थोडी अशी पातळच ठेवलेली आहे, म्हणजे तुम्ही अशीच पण खाऊ शकता
किंवा भाताबरोबर तर इतकी भारी लागते आणि चपातीबरोबर पण खाऊ शकता. आपण आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आहे ती घालायची आहे आणि मस्तपैकी आपली कैरीची आमटी बघू शकता तुम्ही तयार झालेली आहे. नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा. बाजारामध्ये खूप साऱ्या अशा कैऱ्या आलेल्या आहेत कच्च्या आणि नक्की करून पहा ही रेसिपी. आणि माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.